सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। सबसे पहले मैं स्वागत करना चाहूंगा आप सभी तमाम बच्चों का जो मुझे यहाँ पे पहली दफा देख रहे हैं या फिर हमेशा देखते हैं। उन सभी तमाम बच्चों का मैं वेलकम करना चाहूंगा। तो सबसे मेन चीज, जैसे मैं हमेशा बताता हूँ आप लोगों को, कि हम लोग यहाँ पे इंपॉर्टेंट इंपॉर्टेंट सवालों पर डिस्कशन करते हैं नवोदय के एक्सपेक्ट के हिसाब से, है ना। या फिर जो भी छोटे बच्चों के कॉम्पिटिटिव एग्जाम्स जो लिए जाते हैं किसी ना किसी एंट्रेंस के रिगार्डिंग, किसी ना किसी स्कूल के रिगार्डिंग, है ना, स्कूल के एंट्रेंस के रिगार्डिंग, तो उसमें कहीं ना कहीं उन तमाम बच्चों को कहीं ना कहीं उन तमाम एग्जाम्स में एक बेहतर, बोल सकते हो आप, मदद मिल सके, ये अपना एम है, बाकी कुछ नहीं। ओके, तो देखो बच्चा, शुरुआत करते हैं आज के ये अपने बेहतरीन से सेशंस को। तो चलो स्टार्ट कर रहे हैं बच्चा। पहला एग्जाम्पल देखो, पहला एग्जाम्पल क्या बोल रहा है। पहिला एक्झाम्पल का कहना है, बघा, हे अशा टाईपचे प्रश्न खूप जास्त विचारले जातात नवोदयमध्ये, हे लक्षात घ्या। तुम्ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रश्नामध्ये, कुठल्या कुठल्या पेपरमध्ये तुम्ही बघाल, अशा टाईपचे प्रश्न जरूर असतात। ठीक आहे, बघा याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा बाळांनो। काय म्हणतोय बघा, जर, ठीक आहे, जर असं दिलेलं आहे, म्हणजे 6,000च्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा, 6,000 गुणिला 3.7 बरोबर 22,200,000. ओके, तर म्हणतोय, तर 2.22 भागीला 60 किती होणार, असा त्याचा प्रश्न आहे। आता मला एक गोष्ट सांगा सरळ सरळ, इथे 6,000 गुणाकारात आहे आणि इकडे प्रश्नामध्ये, तरवाल्या प्रश्नामध्ये तुम्हाला या 2.22 म्हणजे या संख्येच्या खाली तो दिलेला आहे। तर मी याला इथे ठेवून काय करू रे? एक काम करायचं, नेहमी जो काही जर असतो ना, त्याला तरच्या स्वरूपामध्ये बनवण्याचा प्रयत्न करणे, ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवा। मी काय म्हटलं ते, कुठल्याही प्रश्नाला, अशा टाईपचे जे काही प्रश्न असतात ना, जरच्या रूपांतर तर मध्ये जर तुम्हाला करता आलं, समजून जायचं की बाबा जमलं आपल्याला हा एक्झाम्पल आराम से सॉल्व करायला। ओके, है ना। अजून एक एक्झाम्पल घेणार, डोंट वरी, पहिले याला समजून घेऊया। बघा, आता या जरला मी तर मध्ये रूपांतर करतो, तर तर मध्ये रूपांतर करायसाठी या संख्येच्या खाली 60च्या संदर्भात संख्या आहे ना, न्या त्याला दिमाग खराब, 3.7 इथेच राहू देतोय, 2 2 2 टकल्या टकल्या डिवायडेड बाय 6,000। चला, इथपर्यंत काही डाऊट आहे? इथपर्यंत काही डाऊट आहे? नाही। चला, आता बघा बाळांनो, आपलं इथपर्यंत तर ठीक आहे। आता अशा स्वरूपात तर आलं, पण आता इथे बघा, 22च्या आधी एक पॉइंट आहे, म्हणजे मला पॉइंट इथपर्यंत आणायचा आहे। याचा पॉइंट सध्या कुठे आहे? इथे आहे। मला एक गोष्ट सांगा बाळांनो, मला एक गोष्ट सरळ सरळ सांगा रे, काय? बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे तुम्हाला समजत असेल, बघा बघा, शून्य आणि शून्य मरतात ना बाळा, मेले, खतम, शून्य आणि शून्य मरतात ना। बघा, खालची संख्या 60 बरोबर आली रे बाळा, आली की नाही आली? म्हणजे 3.7 बरोबर 2 2 2 भागीला, आतापर्यंत मी काहीच बदल नाही केलाय, फक्त वरची संख्या खालची संख्या, खालची संख्या वरची संख्या कट केलं, बाकी काही नाही। आता सगळ्यात महत्वाची कसरत, आता एक लक्ष दे, खाली 60 तयार झालं का? हो सर, खाली 60 तयार झालं। पण वरती बघत असाल तुम्ही, 22च्या आधी पॉइंट आहे आणि इथे पॉइंट कुठे असते? कधी पण सर्वसाधारण संख्येच्या शेवटी। तर याला मला इकडे शिफ्ट करणे आहे, कुठे? 2 कदम। जेव्हा 2 कदम आपण मागे जातो, कशामुळे जातो? कारण खाली बाळांनो, एक लक्षात ठेवा रे, बघा, खाली हे सगळे नियम आपण तुम्हाला सांगितलेले आहेत। जेव्हा बघा, हा पॉइंट इथून इथे केव्हा येणार बाळा? जेव्हा खाली कुठे नाही कुठे 10च्या पॉवर मध्ये 2 असेल, म्हणजे इथे बघ, इथे बघ, हा पॉइंट 2 अंक मागे आला। का आला? कारण की खाली 2 शून्य असतील ना बाळा, म्हणून आला। पण 2 शून्य तर आहेत नाही आणि मला असं करणे होता, म्हणून मी काय केलं, 10च्या पॉवर 2 केलं। ठीक आहे, बस खाली 10च्या पॉवर 2 केलं। तर ज्या गोष्टी तुम्ही उजव्या बाजूला करता, त्याच गोष्टी तुम्हाला डाव्या बाजूला करणे आहे, बस। आता 10च्या पॉवर 2 याचा मीनिंग काय असते बाळा? 2, याचा मीनिंग असं असते की 3.7 भागीला 100, आणि इकडे तर तुम्हाला टेन्शनच नाहीये। हा बघा, 60 इंटू 100, हा पहिला प्रश्न आहे म्हणून तुम्हाला इतकं समजावून सांगतोय मी। हा, आता बघ, तूच स्वतः बघ, हे खाली 2 शून्य आहेत ना, तर हा पॉइंट बाळा टुबुक टुबुक मागे जाणार, समजलं? म्हणजे तो कसा होणार? 2.22 भागीला 60 झालं का नाही रेडी? तसंच आता इथे बघा, खाली 2 शून्य आहेत, पॉइंटला 2 कदम मागे न्या, म्हणजे हा काय होणार? 7 3 2 कदम मागे याच्या, म्हणजे असं करून टिंब्या खतम।
तुमचा उत्तर बाळांनो, म्हणजे तुमचा उत्तर सी राहणार. पुन्हा एकदा सांगतोय, बघा बाळांनो, बघा बघा, हे थोडसा जरा समज लीजिएगा, है ना. देखो, कधी पण अशा टाईपचे प्रश्न करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय, पुन्हा ऐका मी काय म्हणतोय, जेव्हा केव्हा अशा टाईपचे प्रश्न तुम्ही करता तेव्हा जरला तर मध्ये रूपांतर करायचं तुमचं काम राहणार आहे. 2.22 भागीला 60च्या स्वरूपात आणणे आहे. तर असं बघाल तुम्ही तर इथे या खाली 6000 न्यावं लागेल. इथे गुणाकार आहे ते इथे येणार, तर काय येणार बाळा, भागाकार. आलं बरं. मी यालाच खाली का बरं आणलं, कारण की इथे बघा ना रे, तर मध्ये 6च्या स्वरूपामध्ये असलेली संख्या ही खाली आहे. भलेही ती 60 आहे, ही 6000 आहे, त्याला टेन्शन नको घ्या. ओके. आता इकडे काय उरलं बाळा, 3.7. आता पुन्हा बघ, पुन्हा बघ. आता इथे बघा, टकल्या टकल्या गेला, हो सर. टकल्या टकल्या गेला, हो सर. राहिलं काय बाळा, 3.7 222 भागीला 60. खालची संख्या माझी सक्सेस झाली. बस, इतना दिमाग में बैठाई. खालची संख्या काय झाली, माझी सक्सेस झाली. आता एक लक्ष दे, हा जो पॉइंट होता बाळा, पॉइंट वरती बघा, वरती पॉइंट हा तुमचा इथे सर्वसाधारण, आता सध्या ते इथे आहे ना, आणि तर मध्ये 2 अंकानंतर आहे, म्हणजे टुबुक टुबुक गेला, तर इथे पण डाव्याकडे पण जी काही संख्या असेल तो पॉइंट बाळा टुबुक टुबुक 2 कदम समोर जाणार, म्हणजे तुमचं उत्तर 0.037 हे डायरेक्ट. बघा, जर एखाद्या गोष्टी अगर सपोज आपल्याला हे कन्सेप्ट समजलं असेल ना, तर याला खूप फास्ट मध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता, हे लक्षात. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर मगाशी तुम्ही वेगळंच सांगितलं होतं जी. बाळा, मी मगाशी काय सांगितलं होतं, लक्ष दे. मी हे सांगितलं होतं की बाळा, हा पॉइंट जो असतो मागे केव्हा जातो, जेव्हा मी याच्या खाली 2 शून्य ठेवणार तेव्हा जातो. तर मला याच्या खाली पण 2 शून्य ठेवावे लागतील ना, हे गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे 2 शून्य असणे, याला गायब अगर मला करायचं असेल तर पॉइंट मला मागे न्यावा लागेल, तेव्हाचे 2 शून्य जातील ना, म्हणजे 0.037 हा तुमचा उत्तर. बस, सिंपल आहे. चला एक अजून एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल. थोडा प्रयत्न करा याचं कसं सॉल्व्ह करतोय आपण ते. बघा, पुन्हा जर तर आला, म्हणजे 4137 भागीला 17.5 हा तुमच्याकडे 236.4 आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की 4.137 ला 175 ने जेव्हा तुम्ही भाग देणार तेव्हा उत्तर काय येतो, असं सरळ सरळ प्रश्न आहे. पण सेम चीज आहे, उत्तर याच स्वरूपामध्ये आहे 100%. ठीक आहे. आता मला सांगा फक्त, या जरला मी तर मध्ये रूपांतर करायसाठी काय केलं पाहिजे, या जरला तर मध्ये रूपांतर करायसाठी, या जरच्या तर मध्ये रूपांतर करायसाठी काय करतो मी, तर लक्ष दे बघा. बघा बघा, तर बघा बघा काय करतोय मी इथे. इथे मी काय करतोय बघा, याला फक्त पॉइंट इथे जनरली इथे पॉइंट आहे याचा, बरोबर आहे. हा पॉइंट मला इथे न्यावा लागेल, कुठे, 1 2 3 कदम, आणि पॉइंट आता सध्या इथे, आणि मला पॉइंट इकडे न्यावा लागेल, म्हणजे 1 कदम समोर. इथे 3 कदम मागे, इथे 1 कदम समोर, तेव्हाच माझं उत्तर येणार. ठीक आहे. म्हणजे या स्वरूपात बनवतोय मी. काय करतोय त्याला, 1 4 1 3 7 भागीला 17.5. मला सांगा, हा 0.5 समोर केव्हा जाणार बाळा, जेव्हा एका शून्याने गुणाकार करेल, बरोबर आहे. आणि त्यानंतर हा वरचा पॉइंट मागे केव्हा जाणार बाळा, 3 कदम, जेव्हा मी खाली 3 शून्याने गुणाकार करेन, हे लक्षात घे. खाली 3 जे गोष्टी असतात ना, याला मी जेव्हापर्यंत असा भाग देणार नाही बाळा, तेव्हापर्यंत ते मागे जाणार नाही. आता गोष्ट समजलं. तर बघा, आता यामध्ये पण चेंजेस तसंच करायचे. जितके टकले इथे लागले, इतकं लक्षात घ्या. किती टकले लागले, 1 2 3 आणि 4, तितकेच टकले या उजव्या बाजूला देणे. बस, तुमचं उत्तर रेडी राहील. आता मला सांगा, खाली टकले किती आहेत, 1 2 3 4. तर या पॉइंटला शिफ्ट करा मागे, 1 2 3 4. आता इथे 4 चौथी तर संख्या आहे नाही, म्हणून 0 2 3 6 4.0 हा तुमचं उत्तर राहणार. कुठे रे बाळा, हा डी. खतम का. बघा, त्या स्वरूपामध्ये बनवण्यासाठी तुम्हाला किती झिरोची गरज भासत आहे हे माहिती करणे, आणि जी क्रिया तुम्ही इकडे करता तीच क्रिया उत्तरामध्ये पण करणे. खतम. तुमच्या जरचा तर उत्तर मिळून जाणार. समजलं. ओके. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया बाळा. काय म्हणतोय, खूप सोपा प्रश्न रे बाबा. 15 + 8 * a - 4 / 2 = 53.
सगळ्यात आधी इथे बदमाशचा रूल यूज करणे. बदमाशचा रूल काय आहे, तर याला बघा डिवाइड करणे. 4/2 पहिले करून ठेवा रे भाऊ, कारण की बदमाश मध्ये पहिले डिवाइड केलं जाते. तर 4ला 2ने डिवाइड केलं तर मला 2च येतो, पण हा चिन्ह मायनस आहे म्हणून -2 राहणार इक्वल्स टू 53. त्यानंतर मुलं काय करतात, याला बेरीज करतात. करायचं नाही, गुणाकार आधी करा. जे 15 + 8 × a म्हणजे 8a -2 इक्वल्स टू 53. त्यानंतर बाळा 8a इकडेच राहू देतो मी. 15 मधून 2 गेले बघा. बघा हा 15 आणि यामधून आपण मायनस करू शकतो ना. 15 मधून 2 गेले किती बाळा? हे झाले 13 इक्वल्स टू 53. तर 8a जसंच्या तसं राहू देतो. 53 13 तिकडे गेला तर -13 झालं. 8a इक्वल्स टू 3तून 3 गेला टकल्या, 5तून 1 गेला 4. a गुणाकारात आहे, तर तिकडे गेल्यावर काय होणार? भागाकारात. म्हणजे 8 किती? 8 पंचे 40 म्हणजे 5 तुमचा उत्तर. प्रॉपर समजून घ्या. बघा है ना, खूप सोपे सोपे प्रश्न नवोदय विचारते बाळा, काही खूप कठीण विचारत नाही. ठीक आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगायचं होतं सगळ्या मुलांना, की आपल्या क्लासचा अजून काल बघा, जे गेल्या वर्षी नवोदयची जी परीक्षा झाली होती, म्हणजे याचीच गोष्ट आहे 2024 मधली है ना. आपले 2 मुलं सिलेक्ट झाले होते. एक होती आपली काय नाव, सॉरी सॉरी काय रे बापा, नाव पण विसरलं काय. एक नाव होतं ऋषिता है ना, एक ऋषिता होती आणि एक शौर्य होता. बरोबर आहे. हे फर्स्ट लिस्ट मध्ये लागले होते. कालच सेकंड लिस्ट लागली बाळा, जे वेटिंग मध्ये असतात ना मुलं, तर त्यामध्ये आपल्या क्लासची अजून एक मुलगी लागली. तिचं नाव होता चारुलता तलमले. ठीक है, तो उसको आप अपने तरफ से कॉन्ग्रेचुलेशन कर लीजिएगा बाड़ा, मैसेज कीजिए, अपने तरफ से आप विश उसे कर सकते हो. ओके, तो देखो बच्चा, आप मेहनत करोगे तो कहीं ना कहीं किसी ना किसी मोड पे आपको सक्सेस जरूर रहेगी, ये चीज याद रखिएगा. बाकी इस पे डिस्कशन और हम लोग कल क्लास में मिलेंगे तो पक्का करेंगे. ओके, मुझे खुद कुछ देर पहले पता चला है ना. देखो बड़ा, तो √144 म्हणजे काय असते बडा, हे तर तुम्हाला माहितच आहे. काय तर 12. √256 म्हणजे वर्गमुळा. चिंट्या बापू रे, 256 कोणाचा? तर 16चा. √196 कोणाचं असते? तर 13चा. हे पाठच पाहिजे जब्बानी. बिलकुल ठीक आहे. तर या 144च्या ठिकाणी मी 12 लिहितो, 256च्या ठिकाणी मी 16 लिहितो आणि 196च्या ठिकाणी 13 लिहितो. बस. आता तुम्हीच सांगा, 16तून 13 गेले बाळा किती? 3. आणि हा 12 + 3 म्हणजे 15 तुमचं उत्तर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया बाळा, 5वा. काय म्हणतोय रे? अरे वा, 12चा स्क्वेअर. ठीक आहे. 16चा स्क्वेअर. ठीक आहे. 12चा स्क्वेअर किती? 144. 16चा स्क्वेअर किती? 256. आणि हा एम स्क्वेअर. यांना बेरीज कराल. 4 आणि 6 10, 5 आणि 5 10, 2 आणि 2 4 एम स्क्वेअर. आता मला सांग, स्क्वेअर तिकडे जातो तर वर्गमुळामध्ये जाते, आणि वर्गमुळामध्ये चिंट्याचा बापू आहे हा, याचा चिंटू कोण राहणार? तर 20. आता इथे पर्यायामध्ये 20 आहेच नाही रे बाळा. आपण देऊन देऊ स्वतः 20. तुमचा उत्तर बाळा 20 होना. आई होप आपको ये चीजें समझ में आ रही होंगी. जो भी चीजें हम लोग पढ़ रहे बड़ा प्रॉपर तरीके से, अगर सपोज आप चाहते हो हमारे साथ पढ़ना, तो आप दिए गए नंबर 8275397522 पे कॉल करके सारी की सारी इंफॉर्मेशन पूछ सकते हैं. ऐप के थ्रू हम लोग पढ़ते हैं बच्चा, और ऑल तरीके से. तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिएगा, ख्याल रखिएगा. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.